यानंतर पाहूयात गावाकडच्या 36 बातम्या। निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा आहे। 194 क्रमांकाचा वॉर्ड शिवसेना उभाठ्याला सोडल्याची चर्चा आहे आणि याच वॉर्डमधून संतोष धुरी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। नाराज असलेले संतोष धुरी आणि संदीप देशपांडेंना आज शिवतीर्थवर भेटण्यासाठी बोलवण्यात आलंय। सकाळी 10:30 वाजता शिवतीर्थवर धुरी आणि देशपांडे यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। काही लोक युतीमध्ये खडा टाकण्याचं काम करतात, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये युतीचाच महापौर बसणार असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय। काही लोक मराठी बोलून एकत्र येत आहेत, पण मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर होईल असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय। भाजपमध्ये प्रवेश केलेले केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपलं वाहन थांबवून दीपेश म्हात्रेंची विचारपूस केली। अरुण गवळींच्या दोन्ही मुलींनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी अखिल भारतीय सेनेतून अर्ज दाखल केलेत। जोगेश्वरी पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उभाठा पक्षात पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। ठाण्यामध्ये युतीबाबत अद्यापही संभ्रम आहे। युतीच्या 2 बैठका झाल्या, त्यांच्यातून फारसं काही निष्पन्न झालेलं नाहीये। उद्याची डेडलाईन दिली आहे। युतीसह किंवा युती विना दोन्हीसाठी भाजप तयार असल्याची भूमिका आमदार संजय केळकर यांनी मांडली। नवी मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या कामादरम्यान गैरहजर असलेल्या 79 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। नियुक्त कर्मचाऱ्यांना नेमणूक पत्र देण्यात आलं, मात्र काही अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी गैरहजर राहिल्याचं निदर्शनास आलंय। निवडणूक कामकाजामुळे रजा न घेणाऱ्या कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा किंवा या रजांची सवलत पुढे 3 महिन्यांमध्ये द्यावी अशी मागणी महापालिका कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचं पत्र आयुक्तांना देण्यात आलं। दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे। भगीरथ भालके यांनी नुकतीच तानाजी सावंत यांची भेट घेतली, त्यामुळे भालके लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे। अमरावतीमध्ये महायुतीत जागा वाटपाचं पेच कायम आहे। या संदर्भात भाजपच्या कोर कमिटी सोबत संजय राठोड, अभिजित अडसूळ यांची बैठक होत आहे। शिवसेनेने 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। भिवंडीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत। या संदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 70 ते 80 तर मनसेकडून 10 उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यामध्ये मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत लढणार का या चर्चांना आता उधाण आलंय। रात्री उशिरा पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीला मनसेने हजेरी लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आता मनसे महाविकास आघाडी सोबत येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जे काही होईल ते लवकर कळवलं जाईल अशी भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे। तर महाविकास आघाडीची बैठक शांताई हॉटेलमध्ये झालेली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर हत्येप्रकरणी आरोप करण्यात येतोय। ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले ते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर 3 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी खुनाचा कट रचला असल्याचं FIR मध्ये स्पष्ट म्हटलंय। आरोपी
दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण यांनी मंगेश यांना पाठलाग करून खाली पाडलं आणि इतर 3 जणांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाड याच्यानी वार करून मंगेश काळोखे यांची हत्या केली असा आरोप आहे। निवडणुकीमध्ये झालेला पराभव, राजकीय वाद आणि पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आल्याचा देखील आरोप कुटुंबांनी केलाय। जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही। एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे आता आणि बाकी आरोपी रात्रीतनं अरेस्ट होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण जोपर्यंत सुधा घारे आणि हे सगळे आरोपी भरत भगत असेल, रवी देवकर असेल, या सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझ्या मंगेशला त्या ठिकाणी त्यांनी निर्गुण हत्या त्याची करण्यात आलेली आहे। आम्ही सुद्धा वाघाचे बच्चे आहोत। जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे, त्याची जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे, याचा जोपर्यंत यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। माझं सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं। त्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थुर्वे या अशा गोष्टी करतोय। मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय, माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। आणि जो मयत व्यक्ती आहे ज्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्याचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं। ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे। कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निघून हत्या केलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर त्यांचे करते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे। आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे। एकूण 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली आहे। आमची तपास चालू आहे। आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू। बीडच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीचा उन्माद पाहायला मिळालाय। पत्नीच्या विजयी मिरवणुकीमध्ये पतीनं नोटा उधळल्यात। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजा खान यांच्याकडून नोटांची उधळण करण्यात आली। नोटा उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नंदुरबारच्या शहाजा शहरातील नगराध्यक्ष पदाभार स्वीकारताच ॲक्शन मोडवर आले आहेत। शहरातील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिलेत। त्याचबरोबर तयार खताचं तातडीने वितरण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले। चंद्रपूरच्या पोंभुर्णामध्ये मोफत वाळू वाटप योजनेची अंमलबजावणी झाली। सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांमध्ये वाळू वाटप करण्यात आले। वाशिमच्या कारंजा नगर परिषदेमध्ये MIMच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष फरीदा बानो पुंजानी यांनी पदग्रहण केलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। वर्ध्याच्या आर्वीमध्ये नगर परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दादाराव केचे यांना भर रस्त्यात अडवत जाब विचारलाय। या विरोधात व्यापारी प्रतिष्ठानने बंद पुकारत निषेध नोंदवला। शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दिल्लीमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं। दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपने अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे। संपूर्ण ठाण्यात जवळपास 16 ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आलेत। विकास यांच्या सोबत विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचा उल्लेख या बॅनरवर असून
एक प्रकारे ठाणे भाजपने निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्याने आणि प्रचाराकरता थोडाच वेळ उरल्यामुळे भाजपने स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते देखील पाहावं लागेल. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेचं काय ठरतंय याचा अजून परिणाम यायच्या आधीच भाजपने स्वतःचा प्रचार सुरू केलेला दिसतोय. ज्या पद्धतीनं जे युतीचं चर्चेचं घोडं जे अडलेलं आहे त्यामध्ये काही ठोस निर्णय जो आहे तो अंतिम निघत नाहीये. म्हणजे जवळपास युती झालं हे निश्चित आहे, पण ठोस निर्णय होत नाही. आणि यामुळेच कुठेतरी आपल्याला वेळ कमी मिळतोय का, किंवा आपण जी स्ट्रॅटेजी केलेली आहे त्यामध्ये आपण कुठे मागे पडू का, या सगळ्या चर्चेनंतर भाजपनं काल रात्री उशिरा संपूर्ण ठाण्यामध्ये भाजपचा प्रचार करायचा हे सुरू याच्यावर निर्णय झाला. आणि आज सकाळ पहाटेपासूनच संबंध ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाणे आणि या बॅनरवरती फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचाच फोटो लावण्यात आलेला आहे. शिवसेनेचा कुठे उल्लेखही करण्यात आलेला नाही किंवा शिवसेनेच्या कोणाचा फोटोही लावण्यात आलेला नाहीये. यामुळे एकीकडे युती चर्चा सुरू आहे, दुसरीकडे भाजपनं हे बॅनर लावलेले, त्यामुळे ठाण्यात नेमकं सुरू आहे तरी काय युतीचं याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. भाजप एक स्ट्रॅटेजिक पक्ष आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरलेल्या असतात आणि त्यानुसार त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला पाहिजेत असा वरिष्ठांकडून त्यांच्याकडे आग्रह असतो. आणि त्यांच्याकडे प्लॅन बी तयार होता. युती झाली असती तर युती होतेच आहे, पण युती आतापर्यंत निश्चित झाली असती तर त्या बॅनरवरती सर्व माहितीतील लोकांचे फोटो असते, पण नेत्यांचे फोटो असते. पण अजूनही युती जी आहे ती अंतिम टप्प्यात किंवा ठोस अशी झालेली नाहीये. यामुळे भाजपनं प्रचारामध्ये आघाडी घेत संपूर्ण ठाण्यामध्ये नमो भारत नमो ठाणे या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. भाजपची प्रचाराची मेन लाईन काय असेल किंवा मेन मुद्दा काय असेल तो यावरून स्पष्ट होतोय. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी ज्या पद्धतीनं कामं केलेली आहेत किंवा त्यांचे जे कार्य आहे या कार्याला घेऊनच त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं कार्य या कार्याला घेऊन तो प्रचार केला जाणार आहे आणि ठाणेकरांकडे मतं मागितली जाणार आहेत. ठाणेकर या नमो भारत नमो ठाणे आणि पुढे जाऊन देवाभाऊ तुमचे ठाणे अशा पद्धतीचे बॅनर देखील झळकणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळालेली आहे. यामुळे जी युती आहे आणि हे सगळे बॅनर जे लागलेले आहेत यामध्ये कशा रीतीनं भाजपला ठाणेकर साथ देतील, प्रतिसाद देतील हे देखील पाहावं लागेल. दुसरीकडे पहाटे 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. याच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते, जिल्हा पातळीचे नेते होते. निश्चितच अजित, ठाण्यामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मंगळवेढ्याच्या दामाजी कारखान्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ऊसाला 3,500 रुपये प्रति टन दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. दामाजी कारखाने आपली पहिली उचल अद्याप जाहीर केलेली नाही. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील दारू विक्रीच्या मुद्द्यावरून स्थानिक महिला या आक्रमक झाल्या. महिलांनी मद्य विक्रीचं दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अश्लेषा चौधरींच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. चोपड्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने बांगलादेशचा निषेध नोंदवण्यात आलाय. बांगलादेशातील हिंदू बांधवांना संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नातेवाईकांनी मुंबई पुणे जुना हायवे अडवला. शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मुंबई पुणे हायवेवर रास्ता रोको केलाय. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी शिरपूर जलाशयातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गोंदिया उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. चोपडा तालुक्यात केळी काढणं सुरू आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये भाव मिळत नाही. त्यामुळे केळी पिकावर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील झालेला आहे आणि यामुळेच या दोन्ही कारणामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुण्यात आतापर्यंत 6,500 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली आहे. 3 राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी माजी आमदार जगदीश मुळक यांचे बंधू योगेश मुळीक यांनी अर्ज दाखल केलेला आहे.
नव्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये, अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलाय. आधीच्या 1.25 लाख प्रशिक्षणार्थ्यांबाबतीत धोरण स्पष्ट केल्याशिवाय भरती होऊ देणार नाही असं देखील तुकाराम बाबा महाराज म्हणाले. दिमाखात राष्ट्रवादीत गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराजमध्ये गेले आहेत. सांगली, मिरज, कुपवाडा महानगरपालिकेतील 16 आजी माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्या प्रवेशानंतर काही दिवसातच पुन्हा ज्यांनी आज जनसुराज्य पक्ष घर वापसी केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. गुन्हेगारांवर सुरू असलेल्या कारवाईबरोबरच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी देखील केली जाते. जळगाव जिल्ह्यातील गिरड शिवारामध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळले आहेत. ऊसतोडणी सुरू असताना मजुरांना हे बछडे सापडले. बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 2 ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.